तर हे सगळे काय सांगतात की जगाला प्रेम अर्पा सांगतात की सुधा मूर्तींची एक होरे गल्लू नावाची कथा आहे। परंतु आपल्या भारतीय समाजाची शोकांतिका तुम्हाला सांगतो की आपल्या भारतीय समाजाला ना भावनांच्या भाषेमध्ये बोलता येत नाही। किती प्रकारचे असे मनोविकार आहेत करायचं झालं तर मन आरोग्य हे एक सर्कल आहे असं आपण समजलं तर ह्या मन आरोग्यामध्ये 3 पद्धतीचे डी आम्ही पकडतो। माझी आजी होती, आजी म्हणाली मनोविकार तज्ञ म्हणजे वेड्यांचा डॉक्टर, अरे कुठली शाणी मुलगी आता तुझ्याबरोबर लग्न करेल म्हणे। आता तू आणि मी पार्टनर आणि आजार दुश्मन असं ते आता करायला लागते। मग त्यांना ह्याचं उत्तर कसं आहे सांगू का की आपल्याकडं माइंड आणि बॉडी कनेक्टेड असतं हेच माहित नाही। आपल्याला मुलांच्या करता मी सांगतो की लाईक्स वरती लायकी अवलंबून ठेवू नका। काय आहे की इथं वडापाव खाल्ल्यानंतर तो पोस्ट केल्याशिवाय तो पचतच नाही। अच्छा होत नाहीये। इट इज नॉट द गन दॅट फायर्स, इट इज द माइंड बिहाइंड इट। तसं आहे ते। पण परीक्षेतल्या अपयशामुळे जर समजा आत्महत्या होत असेल तर नापास झालेल्या प्रत्येक पोरांना करायला पाहिजे। एकंदरीतच तू चंगळ करत नाहीस, अरे मग काय किती बोर आयुष्य आहे तुझं। पण यामुळं ते चंगळ करणे म्हणजेच आयुष्य चांगल्या पद्धतीने जगणे असा एक अलिखित समज पूर्ण समाजाचा होऊन गेलेला आहे की लग्न ही जी काय संस्था आहे ना तर ही लग्न संस्था आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रापुरता आपण बोलूया तर ती आता कूस पालटायला लागलेली आहे। नमस्कार, युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था संचलित आपुलकीचा कट्टा या कट्ट्यावर आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी सांगलीचे नामवंत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी सर इथं आलेले आहेत। तर आपल्या संस्थेचे अध्यक्ष युवराजजी शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यस यस मनस्वास्थ्य असं म्हटलं जातंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। तर या मनावर काम करणारे एक नामवंत आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक डॉक्टर म्हणण्यापेक्षा पेशंटचे जवळचे मित्र असा उल्लेख तर प्रत्येक पेशंट तुमच्या बाबतीत करतंय। ही गोष्ट काय साधी नाही आहे आणि असे डॉक्टर आज आपल्याशी बोलण्यासाठी इथं आलेले आहेत। तर त्यांचं इथं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। सरांचा थोडक्यात परिचय म्हणजे 24 वर्ष ते इथं सांगलीत एस.टी. स्टँडवर प्रॅक्टिस करतायत। सरांना बाकीचेही ट्रेकिंग असेल किंवा हिमालयामध्ये ट्रेकिंग केलेलं आहे सरांनी, बुलेट रायडिंग आहे, त्याचबरोबर फोटोग्राफी, टेनिस हे सुद्धा छंद आहेत सरांची। त्याबरोबरच केवळ औषधोपचार करून पेशंट बरं करण्यापेक्षा त्याच्याशी बोलून त्याच्या मनामध्ये शिरून त्याला त्यातून बाहेर काढण्यावर सरांच्या प्रॅक्टिसचं भर आहे। त्याचबरोबर यूट्यूबवरती सरांचे जे काही लेक्चर व्याख्यान आहेत, अर्थात सर मी तुमच्या यूट्यूबच्या व्याख्यानावरूनच खरं तर तुमची माझी ओळख झाली आणि तिथून पुढे 1-2-3 कार्यक्रम सरांच्या ऐकल्यानंतर अक्षरशः सरांच्या प्रेमात पडलो। कारण इतकी सुंदर आणि छान माहिती सर देतात की बाळबोध पद्धतीने। तर या कट्ट्यावरती पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आपल्या गप्पांकडे वळूया सर। यस सर। लहानपणीच डॉक्टर वगैरे व्हायचं असं काही स्वप्न सर तुमचं होतं का? सांगतो, पण सर्वप्रथम मी आपल्या या युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही मला इथं बोलवलं आणि तुम्ही हा उपक्रम खूप वर्षांच्यापासून राबवत आहे, बरोबर आहे। आणि मला त्यातलं विशेष काय आवडलं सांगू पेडणेकर साहेब, हे जे नाव आहे आपुलकीचा कट्टा, तर ते हे नाव इतकं समर्पक आहे कारण एकंदरीतच जगामध्ये आपण वावरत असताना किंवा आपले सगळे वेदांत विचार म्हणा किंवा सगळे संत म्हणा तर हे सगळे काय सांगतात की जगाला प्रेम अर्पा सांगतात। तर आपुलकी हा जो शब्द आहे तर त्या आपुलकी शब्दातली जी माया आहे तर ती मला फार आवडली। आणि दुसरा शब्द आवडला तो म्हणजे हा कट्टा, म्हणजे हा मैत्रीचा कट्टा आहे की इथं कोण उच्च नीच असं नाही। आणि कट्ट्याचं माझी फार छान आठवण अशी आहे की मी ज्यावेळेला शिकत होतो तर त्यावेळेला माझं सगळं शिक्षण क्लासरूमपेक्षा कट्ट्यावरती झालं, कारण क्लासरूममध्ये शिकवलेलं समजायचंच नाही। आमच्याकडे सिस्टीम कशी होती की लायब्ररीमध्ये बसून वाचायचं आणि ते वाचलेलं प्रत्येकानं वाचलेलं खाली कट्ट्यावरती चर्चा करत करत शिकायचं। तर ते जे शिक्षण झालं तर त्याच्यासारखं दुसरं कुठलं शिक्षण नाही। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की सुधा मूर्तींची एक होरे गल्लू नावाची कथा आहे। तर होरे गल्लू या कानडी शब्द येतो, तर होरे गल्लू या शब्दाचा अर्थ असा की एक मैत्रीचं बाकडं। आणि त्या बाकड्यावरती त्यांनी त्यांच्या लहानपणची गोष्ट लिहिलेली आहे की कुठल्याही गावामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली एक दगडी कट्टा असतो आणि तिथं
येणारे जाणारे पांथस्थ थांबत असतात, क्षणभर टेकत असतात आणि पुढे जात असतात. तर तिथं यांचे आजोबा बसत असतात. आणि आजोबांची खासियत काय असते, तर आजोबा कोणालाही काहीही सल्ला न देता, कोणाला काहीही शहाणपण न शिकवता बसणाऱ्याचं फक्त दुःख ऐकून घेत असतात. म्हणजे त्या आणि मग त्यांना मग खूप वर्षानंतर त्यांच्या ऑफिसमधली एक रिसेप्शनिस्ट हा गुण असलेली आढळती. त्याच्यावरती ती होरेगल्लू नावाची कथा येते. तर ते हे आपुलकीच्या कट्ट्याला होरेगल्लू अतिशय सादर मिळते. तर हे हे त्यामुळं मला इथं तुम्ही बोलवलं ह्याच्याबद्दल खरोखर, मी कधीपासून मी तुमच्यावरती डाव टाकून होतो की कधी मला तुम्ही बोलवता. तर मग आता मी तुमच्या प्रश्नाकडे येतो की डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं का वगैरे. तर ते माझे वडील कुरुंदवाडमध्ये प्रॅक्टिस करतात, ते डॉक्टर आहेत. तर मग त्यामुळे ते त्यांच्याकडं बघून बघून आणि परत आपल्याकडची सिस्टीम कशी लहानपण शाळेतनं पण सगळे पण आता तू काय डॉक्टरच होणार असं होत होत ते डॉक्टरकीला आलो. गंमत कुठं सुरू झाली की मला डॉक्टरकी केल्यानंतर मला यातलं काहीच आवडत नाही लक्षात आलं माझ्या. मग डॉक्टर MBBS झाल्यानंतर झाल्यानंतर ह्यातलं काहीच आवडत नाही. मग आता करायचं काय. तर मग अशा वेळेला मग त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मला बोलायला थोडंफार आवडतं. माझ्याकडं थोडीफार आहे. आणि त्यावेळेला यादव सर होते, भरत यादव सर होते. तर भरत यादव सरांचं इथंच घर होतं, तिथंच घर आहे. तर ते सरांच्या पण स्मृतीला मी नमस्कार करतो. तर ते एकंदरीत सरांचा ऑरा होता. आणि सायकॅट्रीला त्यावेळेला कोण घेत नव्हतं, ज्याला काही मिळत नाही पोस्ट ग्रॅज्युएशन तर तो सायकॅट्रिस्ट व्हायचा त्या पिरियडमध्ये. मग तसा मी तो सायकॅट्री झालो. आणि मग त्यानंतर मग सुरू झालं मनस्वास्थ्य हॉस्पिटल. त्यानंतर आम्ही मग सुरू केलं. त्याला असं काय मुद्दा म्हणून ठरवून वगैरे असं काही नव्हतं. नक्कीच सर, तुम्ही आपुलकीचा कट्टा हे आवडलं तुम्हाला. 1-2 मिनिटात मला सांगायला आवडेल. युवराज सरांचं मेडिकल आहे इथं. हो. तर इथं आम्ही असं संध्याकाळी गप्पा मारत उभं राहायचो आणि आमच्या लक्षात यायचं युवराज सरांच्याकडे येणारे पेशंट कसे होते की वयस्कर जास्त पेशंट, माझी औषधं द्या. आणि त्यांना काय व्हायचं, नुसतं औषधं घ्यायची नाही. तर आम्ही बोलत बोलत गप्पा मारल्या ना, ते म्हणायचं की तुमच्याशी गप्पा मारल्यावर मला जरा खूप बरं वाटायला लागलं या औषधांपेक्षा. बरोबर. आणि तिथून मग आपण आता गप्पाच मारायचे. तर त्याला एक चांगलं स्वरूप देऊन सर्वांपर्यंत काही चांगलं पोहोचवता आलं तर अशा पद्धतीने सर आपण नाही. आणि तुमचे वक्ते सुद्धा असतात तर ते जानेमाने वक्ते असतात. म्हणजे अशी साधी माणसं येत नाही तिथं, ती येत आहेत आणि ती ठसा सोडून जातात. आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते अजरामर पण होते. तर माझा तोही एक स्वार्थ होता की बाबा तुमच्या निमित्तानं आता कायम स्वरूपाचा ते ठसा वाजा राहील. निश्चित. असं म्हटलं जाते सर की एखादा पेशंट इतर डॉक्टरांच्याकडे आला, स्पेसिफिक तो सांगू शकतो की माझा हात दुखतोय, माझ्या पोटात दुखतोय. आणि पेशंट ज्यावेळी सांगतोय त्यावेळी मग चाचण्या करून उपचार करणं खूप सोपं आहे. पण मुळात तुमच्याकडे जो पेशंट येतोय सर, त्यानं स्वतःलाच हरवलेलं असतंय. तो काही तुम्हाला सांगू शकत नाही. आणि किंवा त्याच्या पोटातनं कसं काढायचं हे तर कौशल्याचीच बाब आहे. नातेवाईक मित्र कोणीतरी तुमच्याकडे आणतंय आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतोय की बाकीच्या सगळ्या गोष्टी करून दमून मग शेवटी तुमच्यापर्यंत आणलं जातंय. तर दृश्य स्वरूपात न दिसणारं दुखणं आणि ते ओळखायचं आणि त्याच्यावर उपचार करायचं, हे एक मोठं चॅलेंज आहे सर. तर या बाबतीत थोडंसं ऐकायला आवडेल. सांगतो. आता तुम्ही म्हणालात पेडणेकर साहेब, तर ते सगळेच पेशंट बोलू शकत नाहीत किंवा सगळेच पेशंट टोकाला गेलेले असतात असं नाही. त्याच्यातल्या बहुसंख्य लोकांना आपल्याला काय होतं हे सांगता येते. परंतु आपल्या भारतीय समाजाची शोकांतिका तुम्हाला सांगतो की आपल्या भारतीय समाजाला ना भावनांच्या भाषेमध्ये बोलता येत नाही. म्हणजे आता कसं असतं की आता एखादी स्त्री जर समजा असेल तर ती काय सांगते की मला उदास वाटते म्हणण्यापेक्षा माझं डोकं दुखतंय, मला रात्री झोप लागत नाही. किंवा एखादा पुरुष असतो तर तो म्हणतो की अरे त्याला उदास वाटणं शांती खिलाफ वाटतंय, मर्द को कभी दर्द नाही होता. मग ते काय होतात, तर ते काय करतात, तर ह्या भावनेचा शरीरावरती होणारा जो परिणाम असतो ना, तर त्याचं वर्णन करून सांगतात. म्हणजे मला भीती वाटली असं म्हणण्यापेक्षा माझ्या छातीत धडधडते असं ते सांगतात. आपल्या समाजाला अजून भावनांची भाषा जमत नाही. आणि त्यामुळं सुद्धा लोक शारीरिक तक्रारी जास्त सांगतात. मग आम्हाला त्या शारीरिक तक्रारी कुठल्या भावनेच्या आहेत हे शोधून काढायला लागतं. आणि मग असं करून मग ते निदान करून हे करता येते. हे साधारण हे अँझायटी, डिप्रेशन किंवा ज्यांना चिंता रोग आहे, टेन्शन आहे त्यांचं. आणि म्हणजे तीव्र स्वरूपाचे मनोविकार आहेत तर तिथं मग कानामध्ये आवाज ऐकू येत असतात किंवा संशय वाटत असतो. त्यातनं हे मग निदान करणं सोपं जातं. मला आणखीन एक माहिती ऐकायला हे वाटतं की यामध्ये सुद्धा आता इतर आजारांमध्ये प्रकार असतात, तर केवळ मनोविकार हा काय एक नाही आहे. किती प्रकारचे असे मनोविकार आहेत?
मनोविकार तसे खूप प्रकारचे आहेत, परंतु Majorly असे, हा. हा मीच ते सांगतो तुम्हाला. पण एकंदरीत आपण जर समजा वर्गीकरण करायचं झालं तर मन आरोग्य हे एक सर्कल आहे असं आपण समजलं, समजलं. तर ह्या मन आरोग्यामध्ये 3 पद्धतीचे डी आम्ही पकडतो. पहिला डी जो आहे तर तो डिसऑर्डरचा डी आहे. डिसऑर्डर म्हणजे आजार, म्हणजे ज्याच्यामध्ये मी गोळी देतो आणि गोळी देऊन तो पेशंट दुरुस्त होतो. दुसरा डी आहे तर तो दुसरा डी आहे डिस्ट्रेसचा डी आहे, म्हणजे तिथं ताणतणाव आहेत, म्हणजे दैनंदिन जीवनामधले ताणतणाव त्या डिस्ट्रेसमध्ये आहेत. आणि तिसरा डी आहे तो आहे तो डेव्हलपमेंटचा. डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचा डी आहे. प्रत्येक माणसाला काय आजार नसतो, प्रत्येक माणसाला काही ताण नसतो, पण तरीसुद्धा आजकाल मानसशास्त्र त्या माणसाचं जगणं अधिक समृद्ध कसं करायचं ह्याच्याकरता मदत करू शकतं. म्हणजे तो जो डी आहे तो विकासाचा डी, डेव्हलपमेंटचा डी आहे. तो आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. तर डिसऑर्डरमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आजार असतात. तर सर्वसाधारण त्यांचं वर्गीकरण करायचं झालं तर एक सायकोटिक स्पेक्ट्रम असतो, म्हणजे जिथं माणसाचा टच विथ रियालिटी म्हणजे वास्तवाचं भान सुटलेलं असतं. दुसरा असतो तो न्यूरोटिक स्पेक्ट्रम, म्हणजे ते ताणतणाव आणि जास्त वाढले की त्यांचा आजार झालेला असतो. तर ह्या लोकांना कळत असतं की वास्तव काय आहे, आजूबाजूचं काय आहे. आणि तिसरा प्रकार आहे तर तो सबस्टन्स यूज म्हणजे व्यसन. तर हे सर्वसाधारण या 3 कॅटेगरींच्या मध्ये आमची निदानं असतात. म्हणजे आम्ही जे हिस्ट्री लिहितो ना त्यामध्ये ब्रॉट बाय असं असेल, म्हणजे ब्रॉट बाय फादर असं असेल तर ब्रॉट बाय म्हणजे त्याच्या वडिलांनी आणले. वडिलांनी आणलं याचा अर्थ याला स्वतः भान नाही आहे. किंवा केम विथ म्हणजे कोणाबरोबर आलाय, तर त्याच्यामध्ये त्या पेशंटला भान आहे की मला काहीतरी होत आहे. मग इथूनच ते डोक्यामध्ये ती हिस्ट्री वाचताच ते निदान व्हायला सुरू होते. आणखीन एक सर, आपल्या समाजात तुम्ही जसं म्हटला भावनांच्या भाषेत बोलता येत नाही. एखाद्याच्या घरी मुळात कसं आहे, आपल्याकडं जसं थोडं काही त्रास व्हायला लागला की चला डॉक्टरांकडे म्हणणार आहे, पण एखाद्याला निराश दिसला आणि आपण सायकॅट्रिस्टकडे जाऊया म्हटलं की मग तोंडात सहज शब्द मी काय, मला काय वेळ लागले काय असं तो म्हणणार. हो. किंवा बाकीची कुणी ऑब्जेक्शन, अरे तिथं नेलं तर लोक काय म्हणतील, इथंपर्यंत त्या बाबतीत अंधश्रद्धाच म्हणता येईल याला, ती आहे. तर ती कशी तुम्हाला प्रॅक्टिस नाही, हे तर काय, हे पेशंटचं सोडा, हे डॉक्टरला सुद्धा अनुभवाला येते. डॉक्टरला म्हणजे आम्हाला मनोविकार तज्ज्ञांना सुद्धा हे अनुभवाला येते. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर कलंक असं म्हणतो. म्हणजे मनोविकार हे एक लांछन आहे असं पकडलं जाते. तसंच सायकॅट्रिस्ट काय डॉक्टर असतात का असं सुद्धा डॉक्टरांच्या मध्ये समज आहे. किंवा मी MBBS झाल्यानंतर ज्या वेळेला घरी डिक्लेअर केलं की मला तर मनोविकार शास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे, माझी आजी होती. आजी म्हणाली मनोविकार तज्ज्ञ म्हणजे वेड्यांचा डॉक्टर, अरे कुठली शाणी मुलगी आता तुझ्याबरोबर लग्न करेल म्हणे. म्हणजे ते तिथूनच तो कलंक जो आहे ना, तर तो त्याचे चटके आम्हाला, म्हणजे डॉक्टरला जिथं बसतात तर तिथं पेशंटला सुद्धा बसतात. तर लोक सहजासहजी तयार होत नाहीत. सुरुवातीच्या जमान्यामध्ये तर नाहीच नाही. म्हणजे सुरुवातीच्या जमान्यामध्ये साधारण एक 20-22 वर्षांपूर्वी मी ज्यावेळेला प्रॅक्टिस चालू केली तर त्यावेळेला मनाला दुखल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टर नाही, फॅमिली डॉक्टर सुद्धा 20-22 वर्षांच्या पूर्वी चालू असलेल्या गोळ्या बंद करा म्हणून सांगायचे. मग त्यावेळेला मदत कोणाकडनं मागायची तर आपल्या संपर्कामध्ये असणारा एखादा कोणीतरी वाईज मॅन असतो तर त्याला विचारायचं. मग तो युजली आपल्या बुद्धीप्रमाणे, अरे मला बघ, मी एवढं टेन्शन असून मी कुठं रडतोय वगैरे असे सल्ले. किंवा मग कोणीतरी बुवा, कोणीतरी महाराज किंवा कुंडली, असं होत 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 ज्या वेळेला आता काहीच चालत नाही त्यावेळेला तो माणूस डॉक्टरकडे यायचा. म्हणजे तेच 22 वर्षापूर्वी ते प्रमाण कसं होतं की दर 10 पेशंटपैकी, म्हणजे ज्यांना मानसोपचाराची व्यवस्थित गरज आहे त्या 10 पैकी फक्त 1 पेशंट सायकॅट्रिस्टपर्यंत पोहोचायचा आणि बाकीचे 9 हे असंच पूर्वजन्माचे भोग आहेत, माझी कर्माची कहाणी आहे किंवा काय तुमच्यामुळे माझं डोकं फिरलं, अशा याच्यामध्ये मग ते नको तिकडं ते फिरत राहायचे आणि मग ते दुर्दशा होऊन जायची त्या लोकांची. सर्वसामान्य असं लोक म्हणतात की बाबा तिथे गेल्यानंतर काय, त्याला झोपेची किंवा सुंदवायचीच औषधं देतात, मग तिथं नेऊन काय उपयोग, असा एक फार मोठा गैरसमज आहे. कारण औषधांचे प्रकार भरपूर आहेत. तुम्ही योग्य निदान करून औषध देताय, तरी सर्वसामान्यांच्या डोक्यात काय असते, तिथे गेले ना मग त्याला झोपेची आणि सुंदवायची औषधं दिली जातात, त्यात काय तो बरा होणार, बरोबर, असं एक डोक्यात असते. त्याविषयी जरा अगदी सांगतो की हा जो काही गैरसमज आहे की मनोविकार तज्ज्ञ फक्त झोपेच्या गोळ्या देतात, तर याच्याकरता कारण काय होतं तर साधारण एक 30-40 वर्षांच्या पूर्वी मनोविकार शास्त्राकडं दुरुस्त करण्याकरता औषधच नव्हती.
अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या एवढी ती फक्त औषध होती आणि त्यांचा साईड इफेक्ट म्हणून गुंगी खूप असायची. तर त्यामुळं समाज जे काय म्हणतो तर त्याच्यामध्ये अगदीच तथ्य नाही असं नाही, पण ही जी काय समज तयार झाला आहे तो 40 वर्षांपूर्वीच्या औषधांच्या बाबतीतला आहे. आजकालची तुम्ही औषधं बघा तर आजकालच्या औषधांच्या मध्ये आपल्याला पेशंटला टेलर मेड औषधं देता येतात. म्हणजे त्याच्या गरजेला अनुसरून त्याला कुठलं लक्षण जास्त आहे किंवा त्याला कुठला साईड इफेक्ट नको जास्त होतो तर त्या पद्धतीनं आपल्याला ती औषधं ॲडजस्ट करता येतात. आजकाल शून्य साईड इफेक्ट असलेलं औषध आहे असं मी म्हणत नाही, परंतु आजकालचे साईड इफेक्ट खूप अंशी चांगल्या पद्धतीनं मॅनेज करता येऊ शकतात. म्हणजे आधी कसं की ती गोळी डिप्रेशनची चालू झाली की तो पेशंट डिप्रेशनमधनं त्याला मूड चांगला व्हायचा पण झोप खूप यायची हो बिचाऱ्याला. आता ते तसं होत नाही. आता काय होते की त्याला गुंगी जरी समजा आली तरी ते साधारण 8-8:30च्या आसपास ओसरते, त्याचा दिवस व्यवस्थित चालू राहतो. असे आपल्याला साईड इफेक्ट्स आजकालच्या औषधांच्या मध्ये मॅनेज करता येऊ शकतात. सर आणखीन एक विचारायला, मनावर हा परिणाम, आता मनोकायिक आजार हो हा एक आहे हो. प्रकार, की बाबा काही पेशंट असे असतील सगळे दवाखाने केले पण याचं डोकं दुखायचं काही कमी आलं नाही किंवा हो. याच्या पोटातच दुखते, हो रिपोर्ट तर सगळे काढले जातात हो त्याचे, हो पण रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात. बरोबर. आणि डॉक्टर शेवटी मग सांगतात की बाबा हे काय नाही, ह्यांचं मानसिक आहे म्हणून. हो असेही पेशंट तुमच्याकडे येतात. असे हां तर त्याच्याबद्दल सांग. त्यांचं काय तर ते सुद्धा यायला तयार होत नाहीत. म्हणजे माझ्या पोटात दुखतंय आणि तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे काय, पोट आणि केवढं लांब आहे, काय कनेक्शन आहे, तर ते युजली तयार होत नाहीत. तर हा मनोशारीरिक आजार असेल हे त्यांना सहजासहजी पटत नाही. पण आता अशा लोकांना काय करायला लागतं की थोडासा वेळ जास्त द्यायला लागतो, त्यांच्याशी बोलायला लागते. आणि युजली काय असते की आपल्याकडं मगाशी मी म्हणल्याप्रमाणे भावनांच्या भाषेमध्ये आपल्या समाजाला अजून बोलता येत नाही. म्हणजे मला उदास वाटतंय असं आपल्याला हे करता येत नाही. आपण आपलं उदाहरण घ्या, आपण एखाद्याला भेटायला गेलो तर आमच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट असलेल्या पेशंटना जे नातेवाईक भेटायला येतात तर काय बोलायचं कळत नाही. म्हणजे आपल्या समाजामध्ये काय गेले का आत्महत्येचे विचार डोक्यातनं असं कोण विचारत नाही. आपण हृदयविकाराचा पेशंट ग्लॅमर आहे, मेंदूविकार ग्लॅमर आहे, तसं आपल्याकडे अजून भावनांच्या बाबतीमध्ये बोलता येत नाही. आपल्या भावना समजत नाही. तर त्यामुळे या मनोशारीरिक आजाराच्या मागं मन असेल हे बऱ्याचदा लोकांना कळत नाही. मग यांना बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आम्ही समजावून सांगतो की तुम्हाला काय फरक पडल्याशी मतलब आहे की नाही. हा एक रुटीन असतं की जिथं आम्ही डॉक्टर श्रेष्ठ आणि पेशंट कनिष्ठ, गुरु शिष्य या पद्धतीनं, जुन्या पद्धतीनं. आजकाल तसं करून चालत नाही. आजकाल पेशंटला पार्टनर करायला लागते. आधीच्या जमान्यामध्ये डॉक्टर कसं, हे काय शांत, तू डॉक्टर आहेस का असं म्हणून सांगायचे, तसं आता नाही चालत. आता तू आणि मी पार्टनर आणि आजार दुश्मन असं ते आता करायला लागते. मग त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगायला लागते. मन आणि शरीराचा संबंध कसा असतो ते समजावून सांगायला लागतं. किंवा कधी कधी मेंदूतल्या काही रासायनिक खेळांमुळं दुसऱ्या तिसऱ्याच ठिकाणी काहीतरी आपल्याला ते जाणवत असतं, त्यामुळे आपण मेंदूतली फ्यूज दुरुस्त करू, अशा काही पद्धतीनं सांगून मग या मनोशारीरिक आजारांची ट्रीटमेंट आपल्याला सुरू करायला लागते. तो केमिकल लोचा जो आहे तो औषधाने तर बरा होतो. केमिकल लोचा औषधांना बरा होतो. शिवाय आम्हाला काय करून देता येतं की बऱ्याचदा इंट्रॅक्टेबल पेन्स असतात, म्हणजे त्या दुरुस्त न होऊ शकणाऱ्या पेन्स असतात. म्हणजे आधुनिक वैद्यकाला सुद्धा काही न उलगडलेली कोडी आहेतच. बरोबर आहे. मग ह्याच्या भोवतीनं तो पेशंट आणि कुठलंही लक्षण जे येते तर ते त्याच्या स्वभावामध्ये भिजून बाहेर येते. मग ते भिजून बाहेर येत असताना त्या काही जण ते खूपच भिजवतात, काही जण ते अजिबातच कोरडं ठेवतात. पण त्या लक्षणाच्या भोवतीचा जो काय माणूस आहे तो त्या लक्षणाकडे कसा बघतो हे आम्हाला रिस्ट्रक्चर करून देता येतं. म्हणजे जरी समजा आता टिनिटस नावाचा एक आजार असतो, ते कानामध्ये गुई असं कंटिन्युअस वाजत असतं, तर ते काही वाटेल ते करत ते बरंच होत नाही. हा, मग आता ह्याला जर समजा हे जोपर्यंत ती व्यक्ती स्वीकारत नाही तोपर्यंत त्याला जुळवून कसं घ्यायचं त्याला सुचत नाही. मग हे जे काय आहे एखादं लक्षण स्वीकारणं आणि त्याच्या भोवतीनं आयुष्य गुंफणं, हे याला मानसशास्त्र चांगल्या पद्धतीनं उपयोगाला येऊ शकतं. आणखीन एक सर, आता समाजात बघत असताना वेगवेगळ्या प्रकारचे ताण आहेत. हो. आता एखाद्या माणसाच्या छातीत धडधडायला लागली, आता बऱ्याच समस्या आहेत, आर्थिक असतील, कौटुंबिक कलहाच्या असतील किंवा नोकरीतल्या असतील, व्यवसायातल्या असतील. ज्यावेळी त्याला त्रास होतो, घाम येतो, त्यावेळी उचलून त्याला दवाखान्यात नेलं जाते. तिथं फक्त त्याचं हार्डवेअर तपासलं जातं. अगदी की बाबा तुला कुठे बाबा ब्लॉकेजेस आहेत का, हे आहेत का, ते आहेत. पण कुणीही त्याला विचारत नाही की तुला हे झालं तेव्हा तुझ्या डोक्यात काय चाललं, तू कोणत्या परिस्थितीतून चालला होता. त्याचं भलेही 5-10 हजारचं टेन्शन असेल ते त्याला तिथपर्यंत नेलेलं असेल,
तिथं लोक लाख रुपये गोळा करून घालायला तयार होतात, पण त्याची समस्या मुळात जी होती टेन्शनची, त्याच्यावर पूर्वीही कोण विचारत नाही त्याला, आणि तिथं गेल्यानंतर फक्त एक हार्डवेअर म्हणून त्याच्यावर उपचार सुरू होतात. मग ब्लॉकेजेस किती टक्के आहेत, काय आहेत, बायपास हे ते सगळं केलं तर त्याचा जो खेळ वेगळा चालू आहे, त्याच्यावर उपचारच होत नाहीत. कारण हार्ट अटॅकच्या बाबतीत मी आता बऱ्याच डॉक्टरांशी बोलून बघितलं की ब्लॉकेजेस नाहीत, काय नाहीत, तरी पण हार्ट अटॅक येतो. त्याला कारण काय, तर तसा हार्टचा पेशंट कुणीही बघत नाही. म्हणजे मी आरोप करतोय असा भाग नाही आहे की, आणि डॉक्टरांच्याकडे तेवढा वेळ पण नाही आलाय ना, तर बाबा बघूया याला हार्टशी रिलेटेड कोलेस्ट्रॉल किती आहे, हे किती आहे, ते किती आहे, सगळं विचारलं जाईल त्याला. पण त्याच्यावर ताण कोणता आहे बाबा, तुला समस्या काय आहे, आणि मग तुला घाम का आला, मग काय आलं, असं कुठं बोललं जात नाही. तर मला तर खरोखर असं वाटते की एखाद्या शारीरिक दुखण्याच्या वेळी असे मोठे आजार जे असतात त्यावेळी त्या माणसाबरोबर बोललं तर बऱ्यापैकी आजार कमी करते. आता आपण असं म्हणतो एखाद्याला पचनाच्या समस्या निर्माण होतात, हायपर ॲसिडिटी वगैरे होते, तर चिंता हे त्याच्या मागचं मूळ कारण असते. बरोबर. त्याच्यावर उपचार होत नाहीत. मग तुम्ही रायबोप्रोफॅल द्या, पॅन्टॅप्रोझॉल द्या, काय वाटेल ते करा, हो. ते माझं पित्त कमी येत नाहीच म्हणणं. तर या बाबतीत अजून जागृतीची कशी गरज आहे सांगतो तुम्हाला. आता हे जे तुम्ही अतिशय सुंदर मुद्दा मांडला, ह्याचं उत्तर कसं आहे सांगू का, की आपल्याकडं माइंड आणि बॉडी कनेक्टेड असतं हेच माहीत नाही. हे आपल्या समाजाचं म्हणणं असं असतं की माइंडला काय वाटेल ते त्रास होऊ दे, त्याचा बॉडीवरती काय परिणाम नाही जाणवायला पाहिजे. पण इथं म्हणजे हे असं म्हणल्यासारखं की कुत्रं मागं लागल्यानंतर मला भीती वाटली तरी चालेल, पण माझ्या छातीत धडधडता कामा नये. आपल्याकडे काय होतंय की भीती वाटते, छातीत धडधडतं, आणि मी हृदयविकार तज्ज्ञाकडे जातो. हृदयविकार तज्ज्ञ, हां, आता इथं कसं आहे की छातीत धडधडतंय म्हटल्यानंतर कुठलाही डॉक्टर तपासण्या निगेटिव्ह आल्याशिवाय काही नाही हे सांगणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे पहिल्यांदा पेशंट आला आणि तक्रारी सांगतोय म्हटल्यानंतर तपासणी होणार, पण तपासण्या सगळ्या नॉर्मल आहेत, आणि ही लक्षणं काहीतरी ताणानंतर तयार झालीत हे ज्या वेळेला लोकांच्या लक्षात येईल, माइंडचा बॉडीवरती काहीतरी परिणाम होणार हे ज्या वेळेला लक्षात येईल, तर त्यावेळेला हे हळूहळू ते हे सगळं म्हणजे त्याला आपल्याला काय म्हणतो आपण, त्याला वैद्यकीय साक्षरता म्हणतो आपण. आपल्या समाजाची वैद्यकीय साक्षरता अतिशय कमी आहे. आता ह्या अशा प्रसंग अशा ह्याच्यातनं प्रबोधनाच्या कार्यक्रमातनंच ती हळूहळू सगळ्यांनी ती विज्ञानाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत घेऊन जायचं आहे. तर हे आपले खारीचे वाटे हे सगळीकडनं चालू असतात. हे जसं जसं समाज शाणा व्हायला लागेल तसं तसं हे माइंड बॉडी कनेक्शन लक्षात यायला लागल्यानंतर मग हे प्रमाण कमी व्हायला लागेल. याच्यामध्ये सर आता लोक मेडिकेशनपेक्षा मेडिटेशनकडे वळलं पाहिजे. बरोबर. तुम्ही जसं म्हणता तसं थोडंसं बाहेर फिरायला गेलं पाहिजे, या पद्धतीचा विचार आता निश्चितपणे करू लागलेत. आणि मानसोपचार तज्ज्ञांकडं म्हणजे जायला पूर्वी जी कचरा होती थोडी कमी यायला लागली. बोलून बाबा माझी बरीच दुखणी कमी येऊ शकतात, हो, हे लोकांच्या लक्षात यायला लागलेलं. तर आता आणखीन एक मला विचारायला लागेल, हे लोक तुमच्यापर्यंत येत असताना आपले फिजिशियन आहेत त्यांच्याकडनं रेफर केलेले जास्त येतात की बाबा स्वतःहून किंवा इतरांकडनं आणलेले? आता फिजिशियनकडनं सुद्धा येतात आणि एकमेकांचं बघून सुद्धा येतात. म्हणजे खूपदा असं होतं की एस टीतनं एका गावातले 2 मित्र बसलेले असतात, आणि मग तो सांगतो की कुठं चाललायस, तर दवाखान्यात दाखवायला चालला, काय होते, तर हे होते. अरे मग हे असंच मला सुद्धा होत होतं किंवा आमच्या आत्तीला होत होतं, त्याला या मानसोपचाराला दाखवलं. तर हे असं वर्ड ऑफ माउथनं सुद्धा हे लोक येत आहेत. म्हणजे आता हळूहळू हे समजायला लागले. दुसरी गोष्ट काय की आता मनोविकार जे लांछन समजलं जायचं ना, त्याचं प्रमाण आता हळूहळू कमी व्हायला लागलं. कारण मोठे मोठे सेलिब्रिटीज आता मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती सांगतात की होय मला डिप्रेशन होतं आणि मी ट्रीटमेंट घेतली आहे. आपल्या भारताच्या क्रिकेट टीम बरोबरीनं सायकोलॉजिस्ट असतो. तर त्याच्यामुळं हे मनोविकार, आणि आता परवाची मी फार आनंदाची गोष्ट माझ्याकरता तरी, मला एका लग्नामध्ये त्या मुलीचा मामा म्हणून बोललो होतो. म्हणजे मनोविकार तज्ज्ञाला अन्यथा रस्त्यात भेटल्यानंतर कोण ओळख दाखवत नाही. आणि आम्हाला लग्नाचं आमंत्रण तर दूर तर काय ते म्हणजे विषयच नव्हता. पण आय वॉज व्हेरी मच टच की मला तिला मामा म्हणून आम्ही ट्रीट केलेल्या मुलीला त्या समोरच्या पार्टीला सगळं समजावून सांगितलं, आजार काय आहे समजावून सांगितलं, पथ्यपाणी काय समजावून सांगितलं, आणि त्या लोकांनी एकदम मोठ्या मनानं ते ॲक्सेप्ट केलं. मग त्यामुळे एवढं सगळं चांगला प्रश्न जर समजा मी सोडवून देऊ शकलो असो तर मग सार्थकच की आयुष्याचं हे. तर ते आजकाल पण हे बदलायला लागलेलं. आता मनोविकाराला, मानसोपचाराला आता दिवस बरे यायला लागलेले आहेत. हां, तुम्ही आता बघा, आता आपल्या यूट्यूबचे कितीतरी पॉडकास्ट असतात. हां, तर ते मनावरचे जे पॉडकास्ट असतात तर त्यांना किती हजारो आणि लाखांना व्ह्यू असतात.
आणि लोकांना आता ते समजायला लागले. लोकांना तो भोंदू बाबा आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ ह्यातला फरक हे लक्षात यायला लागलेलं आहे आता. आणखीन एक विचारेन सर, एखाद्या घरी एखादा पेशंट आहे, तर आता तुम्ही निश्चितच लग्नाच्या बाबतीत वगैरे बोललात त्यामुळे विचार अनुवंशिकतेचाही विचार बऱ्याच वेळा केला. अरे बाबा याच्या आजाला असं होतं, याच्या घरी आईला किंवा वडिलांना असं असं होतं, मग त्या घरी मुलगी घेणं किंवा मुलगी देणं या बाबतीत विचार केला जातो. मग तो मुलीला तर नसेल तर अनुवंशिकता आणि मनोविकार याचं नातं असतं ना, तर हे अनुवंशिकता सांगताना आम्ही ही टक्केवारीमध्ये सांगतो. टक्केवारीत हे सांगतो आणि ते 100% होईलच याची काही गॅरंटी नाही. आता फॉर एक्झाम्पल की 2 पालकांच्या पैकी एका पालकाला तो स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार असेल. स्किझोफ्रेनिया म्हणजे आपण जे रस्त्यानं फिरणारे जे एकदम वाया गेलेले पेशंट आहेत, आजकालच्या औषधांना इतके कोण वाया आता जात नाही, पण जरी समजा असेल तर होणाऱ्या संततीला स्किझोफ्रेनिया व्हायची शक्यता किती, तर ती टक्क्यात सांगायची असते. म्हणजे दोन्ही आई वडिलांना स्किझोफ्रेनिया नसेल तर मुलाला व्हायची शक्यता किती, तर 1%. म्हणजे कोणालाच नाही आहे घराण्यात तरी सुद्धा 1% शक्यता आहे. 2 पालकांच्या पैकी एका पालकाला जर समजा स्किझोफ्रेनिया असेल तर होणाऱ्या मुलाला शक्यता किती, तर ती 12% आहे. 12%. हा, तर ती टक्केवारी हळूहळू ती जसं नातेवाईक लांबचा तर तशी ती टक्केवारी हळूहळू ती कमी होत जाते. तर अशा टक्केवारीमध्ये आपण बोलायचं असतं. हा, या बाबतीमध्ये बोलायचं. आणि दुसरी गोष्ट काय की आजकाल औषधं इतकी चांगली आलेली आहेत की जरी समजा तो लक्षणं दिसायला लागली अजून 15 वर्षानंतर, 16 वर्षानंतर, 20 वर्षानंतर होणाऱ्या संततीमध्ये, तरी औषधोपचार आता खूप चांगले आलेले आहेत. तर त्यामुळे हे आता आपल्याला करता येऊ शकतं. त्यामुळे अनुवंशिकतेला खूप घाबरायचं काही कारण नाही. आता निश्चितपणे मी आणखी एका घटकाकडे येतोय सर, जो प्रत्येकाच्या हातामध्ये आलेला आहे, मोबाईल. तर मोबाईलमुळं मनोविकार झालेले आहेत. ते पेशंटचं प्रमाण निश्चितपणे तुमच्याकडे आता वाढलेलं असेल, तर त्या बाबतीत काय सांगा? ते सगळ्याच बाबतीत आपला हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह चाललाय, लोक कुठं बघत असतील असं वाटतं आपल्याला? मोबाईलवरतीच बघत असतील, बरोबर आहे. त्यामुळे मोबाईल हातात घेतला की मोबाईलचा यूज म्हणून दंगा करायचं काय कारण नाही. अगदी बरोबर. म्हणजे मोबाईल हा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आता हे आपण मान्य करावं. ही छोटी पण दिसते, हिनं जर समजा कधी मोबाईल हिच्या हातात दिसला तर ती कदाचित अभ्यासाकरता पण घेतलेला असू शकेल, बरोबर. त्यामुळे हे आपण वडीलधाऱ्यांनी सुद्धा हे भान ठेवायला पाहिजे. आणि त्याच्याकरता डिजिटल डिटॉक्स सारखे काही कार्यक्रम असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल संध्याकाळी 9 नंतर आपण बाजूला ठेवला मोबाईल, किंवा असे काही आपल्याला उपाय, किंवा सोशल मीडियाची ॲप आपण ती डिलीटच करायची आणि फक्त ते लॉग इन केल्याशिवाय ते ओपन करता नाही येणार, असे आपणच आपल्याला ती कुलपं घालून घेता येऊ शकतात. हे आपल्याला मोबाईलचा यूज अति व्हायला लागला ना तर तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी एका महत्त्वाच्या गोष्टीवरती त्याचा परिणाम व्हायला चालू होतो. तसं व्हायला लागलं की मग आपल्याला ते धोक्याची ती घंटा असते. आता यातनंच बऱ्यापैकी मल्टीमीडियामधनं, मग इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, किंवा बाकीच्या गोष्टी, व्हॉट्सअप आहे, स्टेटस ठेवला, बघितला, किती जणांनी बघितला, त्याला प्रतिसाद दिला नाही म्हणून राग, प्रतिसाद यानं अपेक्षा होती, अपेक्षा भंग झाला म्हणून परत त्याचा वेगळा आहे. म्हणजे यातून एक नवीन मनोविकार जन्म घेतो की बाबा त्याची सवय लागणं. आणि सवय म्हणजे थोडक्यात कसं आहे, व्यसन कुठल्याही गोष्टीचं असेल तर ते व्यसन वाईटच आहे. तर आजच्या तरुण पिढीला मी आता बघतोय सर, कुठेही गेलं ना, वडापाव खाताना सुद्धा काय ते इंस्टावर एक फोटो काढायचा टाकायचा, पुलावर गेला की फोटो काढायचा टाकायचा. म्हणजे काय फॅड आहे, आणि हे फॅड म्हणजे कितपत योग्य आहे किंवा नाही, याच्या तरुण पिढीला थोडंसं तुम्ही सांगतो. ते हे जे काय खेळ आहे की नाही, तर हा खेळ एका वाक्यात आपल्याला मुलांच्या करता मी सांगतो की लाईक्स वरती लायकी अवलंबून ठेवू नका. अगदी बरोबर. इथं काय आहे की इथं वडापाव खाल्ल्यानंतर तो पोस्ट केल्याशिवाय तो पचतच नाही. अशा अवस्था झाली. हे ठीक आहे की आपण सतत लाईमलाईटमध्ये असावं, आपल्याला लोकांचं बेसिकली माध्यम काय आहे, तर माध्यमातनं तो स्वभाव व्यक्त होत असतो. प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी काय लगेच फेसबुकला अपडेट टाकतेच असं काही नाही आहे. पण यातनं ते शेवटी ते माध्यम आहे, ते माध्यम स्वतः कधी बाद नाही आहे. इट इज नॉट द गन दॅट फायर्स, इट इज द माइंड बिहाइंड इट. तसं आहे ते. तर त्यामुळे त्या मागचा जो स्वभाव आहे ना, तर तो खरा कारणीभूत आहे. मग तो आपल्याला त्या स्वभावाकरता बोलायला पाहिजे आपल्याला. आणि मग ह्यात सूत्र काय की लाईक्स वरती लायकी अवलंबून ठेवायची. खूप छान. सर, धडधड छातीत धडधड होणे
याचे काही प्रकार आहेत का? तर हे आता पहिल्यांदा शारीरिक लक्षण जर समजा असेल ना, तर पहिल्यांदा मनोविकार तज्ञ कुठलंही काय म्हणतो की पहिल्यांदा MD डॉक्टरकडनं दाखवून कुठलंही शारीरिक आजार नाही ना हे कन्फर्म करून घ्या. सरांनी पण लग्नाच्या संबंधी बोलले की पण एका लग्नाला उपस्थित राहिलं होतं. आता सामाजिक ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार केला तर बऱ्याच प्रत्येक गावामधून नवरदेवांना मुली भेटत हो. नाही आणि ही समस्या आहे. हो म्हणून ह्या समस्येला धरून असे आपल्याकडे पेशंट आलेले आहेत. हो, ते कसला मस्त मजेशीर किस्सा आहे तो. तर म्हणजे एकच मुलगी दर 2-3 वर्षानंतर वेगळ्या वेगळ्या नवऱ्यानंतर येते. एकच मुलगी, आणि ही मुलगी कुठली असते तर ही साधारण आपल्याकडे बघायला गेलं तर साधारण कर्नाटकच्या भागातली असते. आणि मग ती बऱ्याचदा काय असते तर तिला एकतर स्किझोफ्रेनिया तरी असतो किंवा तिला बॉर्डरलाईन इंटेलिजन्स असतो, म्हणजे तिचा बुद्ध्यांक तिचा कमी असतो. आणि मग कुठल्या तरी मध्यस्थानं ती कोणाला तरी ती फसवून हे केलेलं असतं. ती 2 महिने राहिल्यासारखं करते आणि मग ती परत येते. असं माझ्याकडंच एक मुलगी 3दा दाखवायला आणलं होतं, वेगळ्या वेगळ्या नावानं. म्हणजे आता आजकाल किती आयडेंटिफिकेशन मार्क असतो, आधार नंबर घेतलेला असतो, तर त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलं हिला कधीतरी बघितल्यानंतर लक्षात आलं की ही अशा पद्धतीनं ते आलेलं होतं. पण हे गोष्टी ह्या होत आहेत, या गोष्टी होत आहेत. तर त्यामुळं आता लग्नाच्या आधी आपण कसे कुंडली बघायचो, तर तशी एक मानसशास्त्रीय कुंडली आपण बघू शकतो. रक्तगट आता सगळ्यांनी बघायला चालू केलं आहे. तशी एक मानसशास्त्रीय कुंडली, किंवा त्याला आम्ही सायकोलॉजिस्ट त्याला कॉम्पॅटेबिलिटी टेस्ट म्हणतात. कॉम्पॅटेबिलिटी टेस्ट म्हणजे तुझं माझं कितपत जमेल ह्याची काही प्रश्नावली असतात, किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंगचे सेशन्स असतात. लग्नाच्या आधी नुसतंच लग्न झालं आणि सगळं छान झालं असं होत नाही ना. एकमेकांबरोबर जुळवून घेणं महत्त्वाचं असते. तर ते जुळवून घेण्याकरता काय काय करायला लागतात, तुमच्या स्वभावातले कंगोरे काय, तुम्हाला अजिबात चालणार नाहीत अशा कुठल्या गोष्टी आहेत, जिथं तुम्हाला थोडंफार चालेल अशा कुठल्या गोष्टी आहेत, ह्याचं लग्नाच्या आधी ह्या मानसशास्त्रीय कुंडलीतनं भान घेता येऊ शकतं. पण असे आता अजूनही ते तुरळकच आहेत. अजून याकरता मदत पाहिजे आम्हाला अशी म्हणून काय फार लोक अजून आपल्या भागात येत नाहीत. मेट्रोमध्ये हे चालू झालेलं आहे. पुणे या ठिकाणी ते चालू आहे. हां. बोलला की आईकडून आणि वडिलाकडून जर अपंगत्व त्यांच्या पिढीमध्ये असेल, तो मुलगा आता 5वी-6वीपर्यंत आहे, 6वीपर्यंत तो मुलगा चांगला आहे, पण नंतर त्याची कमरेपासून खालचे अवयव एकदम डिसॅबिलिटी आहे. हो हो असे हो. पेशंट आहेत आता. हो हो किंवा एखादा मुलगा 12वी झाला आहे, मुलगा किंवा मुलगी आहे, हो आणि त्यानंतर त्यांची डिसॅबिलिटी आहे. हो म्हणजे आई कडून सुद्धा तिला अनुष्ठित आली, वडिलाकडून सुद्धा आहे. हो. तर असं हे नक्की ते किती टक्के प्रमाण आहे? ते असे माझ्याकडे तत्त- 4-5 कुटुंब आहेत. हो हो हो. हे जे काय आहेत ना, तर हे आपल्याला न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू विकार तज्ज्ञ आणि मनोविकार, मी आहे मनोविकार तज्ज्ञ, हे आपल्याला मेंदू विकार तज्ज्ञ या प्रश्नाचं उत्तर जास्त चांगल्या पद्धतीनं देऊ शकेल. आणि जर समजा लग्नाच्या आधी अनुवंशिकतेतला कुठला आजार जर समजा आहे असं लक्षात आलं, तर त्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरना भेटून अनुवंशिकता किती प्रकट होऊ शकेल पुढच्या संततीमध्ये असा प्रश्न आपल्याला जरूर विचारता येऊ शकतो. तर साधारणतः मानसिक ताणतणाव तर काही एज असं आहे का? 12वीची मुलं असतील, 10वीची मुलं असतील, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड यात प्रमाण किती टक्के कुठलं आहे? तर याच्यामध्ये असं डेफिनेटली कुठला वयोगट असं आपल्याला सांगता येत नाही. सगळ्याच वयोगटांच्या मध्ये हे ताणतणावांचं प्रमाण हे सगळीकडे दिसतं. बेसिकली ताणतणाव येतो कशामुळं, तर आयुष्यामुळं किंवा घटनांच्यामुळं ताण अजिबात येत नाही. कारण आता फॉर एक्झाम्पल अगदी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, की पेपरमध्ये बातमी येते की 10वीतल्या परीक्षेच्या अपयशामुळं मुलांना आत्महत्या केली. बरोबर आहे. मग आपण सर्रास काय समजतो की परीक्षेतलं अपयश म्हणून आत्महत्या. पण परीक्षेतल्या अपयशामुळं जर समजा आत्महत्या होत असेल तर नापास झालेल्या प्रत्येक पोरांना करायला पाहिजे. ते होताना दिसत नाही. म्हणजे अपयश या घटनेला त्या मुलांना दिलेला प्रतिसाद चुकलेला आहे. म्हणजे घटना कधीच तुम्हाला त्रास देत नाही, त्या घटनेकडे बघायचा तुमचा जो काय दृष्टिकोन आहे तर त्याच्यामध्ये तणावाची मुळं असतात. मग हे प्रत्येकाच्या नजरेवरती असते. मग ही नजर जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ते टेन्शन आपल्याला कमी करता येऊ शकत नाही. हां घरगुती संवाद थोडा कमी झाला आहे, हां त्याचा परिणाम किती या गोष्टी? होतं की जिथं जिथं संवादाचा अभाव आहे तिथं तिथं घुसमट आहे. तिथं घुसमट जिथं आहे तर ती जर समजा त्या व्यक्तीला आपल्याला हँडल नाही करता आली तर त्याचा स्फोट आहे. आणि स्फोट झाला की त्याचा मनोविकार आहे म्हटल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ आणि गोळी आहे असं आहे. त्यामुळे संवाद पाहिजे, प्रवाही पाहिजे, स्वीकार पाहिजे, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
खरं तर सर समाजात अशा पेशंटची संख्या आता वाढत असताना की आता ह्याचं काय राजकीय कुठला किंवा प्रशासकीय कुठला त्यांचा हस्तक्षेप आपण करू शकत नाही. सामाजिक संस्था असतील, डॉक्टर्स असतील, यांच्यामार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं हेच आपण करू शकतो. आज प्रशासकीयमध्ये काम करणाऱ्यांना वरिष्ठांचा काहीतरी दबाव असतो. शाळेत जाणाऱ्या आता मुलांचा आपण विषय घेतला की स्पर्धेत 99% अमुक तमुक या मार्काच्या स्पर्धेमध्ये त्यांना प्राण असतो. प्लस आपल्या घरगुती वातावरणामध्ये की लोकांकडे बघून आपली जगण्याची पद्धत बदलत असते. ते पैसा ओके, त्याने गाडी घेतली, मला ती गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. याचं प्रमाण किंवा याचं संतुलन कसं राहायला हवं, म्हणजे आपल्या शरीरावर किंवा मनावर त्याचा परिणाम होणार नाही. हो. या प्रश्नाचं उत्तर का नाही असं एकदम अतिशय मूलभूतच जातं एकदम. बेसिकली तुम्ही आता काय म्हणाला तर तो जो आहे तर तो चंगळवाद आहे. चंगळ म्हणजे माझ्याकडे ही गाडी पाहिजे, माझ्याकडे असा बंगला पाहिजे, एवढा बँक पाहिजे, माझी सुट्टी परदेशात पाहिजे, मला एवढे सगळं ते चंगळ पाहिजे, चंगळ. आणि एकंदरीतच तू चंगळ करत नाहीस, अरे मग काय किती बोर आयुष्य आहे तुझं. पण यामुळं ते चंगळ करणे म्हणजेच आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगणे असा एक अलिखित समज पूर्ण समाजाचा होऊन गेलेला आहे. आणि चंगळवादाचा घोळ काय आहे की चंगळवादाला तृप्तीच नाही आहे. कारण तुम्ही कितीही चंगळ करा, उद्या आणि काहीतरी चंगळ करायचं ते येणारच आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं आपल्याला जोपर्यंत समाधानी वृत्ती जोपर्यंत येत नाही ना तर तोपर्यंत हे प्रश्न हे सुटणार नाही आहे. एकंदरीतच समाज कशाला भारी म्हणतो ह्याच्यातनं त्या एकंदरीत समाजाची मूल्य पण कळतं. आपल्याकडं कसं की कायदा तोडून पोलिसाशी कसा मी भारी भांडलो याला आपण कौतुक समजतो आपल्याला. किंवा मी लांड्या लबाड्या करून प्रचंड भ्रष्टाचार करून गावाकडे मोठे मोठे बंगले बांधले म्हणजे माझं आयुष्य सक्सेसफुल झालं असं आपल्याला त्याचे आपण त्याला सत्कार करतो. तर अशी जर समजा वृत्ती असेल ना तर मग इथं शांती नाही आहे, ह्याच्यामध्ये ती शांती येणारच नाही. मग सतत तिथं ह्या चंगळवादामध्ये तुलना आहे. कारण आपल्यापेक्षा कोणीतरी बाप माणूस असणारच आहे, तर त्यामुळे मग तुलना आहे, आपल्यापेक्षा कोणीतरी भारी आहे म्हटल्यानंतर अशांती ही ठरलेलीच आहे. त्यामुळे चंगळवादानं सुख अजिबात येत नाही. चंगळवादानं मजा येईल पण ते सुख आणि शांती ज्याला म्हणतो तो ती अजिबात नाही येणार. मानसिक स्वास्थ्य हरवण्याचं दुसरं कारण आमचं आता अपेक्षा होती की पेडणेकर सरांनी 2 मिनिटात मिटवावं, पण पेडणेकर सरांनी अर्धा तास खाल्ला. अशी अपेक्षा पती पत्नीकडनं कुठं तर असते, समोरच्याकडनं असते, त्यावेळी ती कुठं तर होत नाही. मग ते तर किती विसंबून राहायचं, पुढच्यानं कसं वागावं हे आपल्या हातात नाही. याचा परिणाम या गोष्टींवर किती आहे. याचा परिणाम हा बेसिकली जो त्रास होतोय की नाही तर तो अस्वीकारातनं त्रास होतो. अस्वीकार म्हणजे काय की समोरचा असा आहे हे मी मान्य करत नाही, किंवा समोरच्यानं कसं असलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे याचे माझे नियम जेवढे कडक तेवढी ती शिक्षा ते नियमभंग होतो आणि त्याची शिक्षा मलाच भोगायला लागते. तर त्यामुळं समोरचा आहे हा असाच आहे हा पहिल्यांदा स्वीकार, आणि तुझं हे वागणं मला पसंत नाही म्हणून फक्त वागण्यापुरता बंधन घातलं की तर ते आपल्याला लिमिट सेटिंग व्यवस्थित करता येऊ शकतं. त्यामुळे पहिल्यांदा त्या समोरच्या माणसाचा पूर्ण स्वीकार करणं आणि खटकणाऱ्या गोष्टींच्या पुरतं बोलणं असं जर समजा ठेवलं तर मग हे घरातले जे काय ताणतणाव आहेत तर ते कमी होऊ शकतात. मानसिक ताणतणाव तुम्ही आता प्रॅक्टिस करत असताना आता फार तर बोललं जातं फक्त अभ्यास किंवा आर्थिकता, पण याच्यापेक्षा कौटुंबिक जास्त आहेत का? हां, कौटुंबिक सुद्धा आहेत. आजकाल झाले कशी गंमत सांगतो तुम्हाला की आजकाल थोडी आपल्या समाजाची क्रयशक्ती सुद्धा वाढलेली आहे. एकंदरीत थोडीशी समृद्धी नाही म्हणली तरी 22 वर्षापूर्वी मी ज्या वेळेला वयामध्ये आलो तेव्हाच्या आणि आत्ताच्या याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडायला लागलेला आहे. इतकी वर्ष काय होत होतं की हे जे छोटे कौटुंबिक ताणतणाव किंवा बारीक सारीक जे मनोविकार होते, डिप्रेशनसारखे, चिंता विकारासारखे, तर त्याच्याकडं वेगळं लक्ष द्यायला लोकांना एकतर पोटाच्या खळग्या भरण्यामध्ये इतका तो श्रम, तो इतके ते हे काम करायला लागायचं की ते मनाचं वेगळं कौतुक करायला त्यांच्याकडे पैसा पण नसायचा आणि वेळ पण नसायचा. आता तो त्यांच्याकडे आहे म्हणून आता मनोविकार तज्ज्ञांच्याकडे गर्दी वाढताना दिसली. त्यावेळेला हे नव्हते का तर त्यावेळेला ते होते, पण तिकडं लक्ष द्यायला आणि मनाचं कौतुक करायला लोकांच्याकडे पैसा आणि वेळ दोन्ही नव्हतं. मुलांमध्ये अफेअर असणं किंवा एकतर्फी प्रेम करणं त्याचा परिणाम आयुष्यभर परत या गोष्टीचा होतो का त्यांच्यावर, पुढच्या लाईफ पार्टनर बरोबर? तुम्ही त्याच्याकडे किती अटीतटीनं बघता याच्यावरती ते ठरतं. तो आमच्या वेळेला ते एक गाणं होतं की आशिकी नावाचा सिनेमा आला होता, जाने जिगर जाने मन. ते गाणं कसं होतं तर जाने जिगर जाने मन मुझको है तेरी कसम तू जो मुझे ना मिली, तो मूळ गाणं काय तर मर जाऊंगा मैं सनम.
आमच्या मित्राने आम्हाला सल्ला दिला, तू जो मुझे ना मिली तो दुसरी ढूंढूंगा सनम. म्हणजे तुम्ही ह्याच्याकडे किती अटीतटीनं बघता ह्याच्यावरती तो परिणाम टिकतो ना. तुम्ही जर समजा चला हे नाही तर दुसरी सही असं जर समजा म्हणाला तर तो कशाला टिकेल. किंवा मग आणि ह्या हिंदी सिनेमांना ना प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टींच्या बद्दल असे काही भ्रामक समज करून दिलेले असतात की प्यार सिर्फ एक सही होता है किंवा ही नाही मिळाली तर पूर्ण आयुष्यच बर्बाद. तर हे सगळे हे हिंदी सिनेमाला तयार करून दिलेले समज आहेत. प्रत्यक्षामध्ये काळाच्या कसोटीवरती किंवा एकंदरीत विवेकाच्या कसोटीवरती हे समज टिकणारे नाही आहेत. मानसिक अस्वास्थ्याचं चेहऱ्यावर काय परिणाम होतो किंवा वयावर किंवा आयुष्य कमी होतं का? मानसिक ह्याच्या ताणतणावांचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे काय की ताणतणाव म्हणजे सगळं व्यवस्थित असलेल्या आयुष्यामध्ये तो सगळ्या सुखामध्ये तो सगळ्यात खारट मिठाचा खडा असतो. ते सगळं आहे पण मला शांती नाही आहे. ते काय 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 करायचं ते सगळं घेऊन वैभव घेऊन काय करायचं. तर हा एक तोटा होतो. दुसरी गोष्ट कंटिन्युअस चाललेला जो काय ताण आहे ना तर तो ताण जगण्याची गुणवत्ता जगण्याची क्वालिटी कमी करतो आणि मग नंतर कालावधी सुद्धा एकंदरीत जगण्याचा जो स्पॅन आहे लाईफ स्पॅन तर तो सुद्धा कमी व्हायला लागतो. त्यामुळं मन शांत तर सगळं शांत असं आपण म्हणतो. वेळेत उपचार घेणं प्लस व्यायाम असेल या गोष्टी कोणत्या गरजेच्या आहेत? तर एक तर वेळेमध्ये उपचार घ्या. कसं असतंय की मानसिक आरोग्य आणि अनारोग्य याच्यातली जी सीमा आहे ना तर ती अतिशय धुसर आणि पुसट असते. म्हणजे एखादी गोष्ट ही मानसिक आजार किंवा अनारोग्याची आहे का नॉर्मल आहे हे सहजासहजी समजत नाही. मग याच्याकरता एक साधा सोपा एक नियम आपण काय लक्षात ठेवावा की ज्या विचार ज्या भावना आणि ज्या वर्तन म्हणजे विचार भावना आणि वर्तन म्हणजे मनाचे बहुतेक सगळे भाग आले. ज्या विचार भावना आणि वर्तनामुळं व्यक्तीला स्वतःला आणि व्यक्तीच्या परिघातल्या इतरांना त्रास व्हायला लागला तर ते मानसिक अनारोग्याचं लक्षण असं. इतकी साधी सोपी व्याख्या लक्षात ठेवावी. मग अशा वेळेला आपण इकडं तिकडं सल्ले घेतोच. तसंच एक मानसिक आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतोय त्यांचं काय म्हणणं आहे हे विचारायला काहीच हरकत नाही. आजच्या कार्यक्रमाला अनुसरून आणि काय राहत असेल आणि ते महत्वाचं आहे आमच्याकडून विचार असेल बरोबर. काय सांगाल? तर आता म्हणजे आपण एकंदरीत कार्यक्रमाच्या शेवटाकडे यायला लागलेलो आहे. तर मी एक विचारमध्ये सर प्रश्न हां की आम्ही सिनेमामध्ये सायकॅट्रिस्ट जे बघतो हां ते फुल 3 तास वेळ देतात पेशंटला. हो पण इतका वेळ देणं प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला शक्यही नसतंय की बाबा अगदी त्याच्या मूळची समस्या काय आहे त्याच्या घरच्या प्रत्येकाला बोलवणार त्याच्या मित्रांना बोलवणार त्यांच्याकडनं त्याची एक केस स्टडी करणार मग उपचार देणार. पण प्रॅक्टिकली तुम्हाला प्रॅक्टिस करताना इतका वेळ पेशंटला देणं शक्य आहे का? शक्य नाही. बरोबर आहे. आता ते कसं होतंय की इतका वेळ आम्ही देऊही पण पेशंटना पैसे पण तेवढेच खणखणीत द्यायला पाहिजे. बरोबर. पण आपल्याकडं कसं आहे की टॉक थेरपीचे कसले पैसे म्हणजे बोलायचे कसले पैसे असं आपल्याकडे वाटतं. मग आम्ही याला मध्यमार्ग काय काढतो तर एकंदरीतच मनोविकार आम्ही टीम म्हणून काम करतो. म्हणजे मी बघतो विकार असेल तर मी गोळी लिहून देतो. बरोबर. आणि जर समजा तो डिस्ट्रेस म्हणजे तणाव असेल किंवा विकासाची गरज आहे तर मग आता बरोबर आले ते कपिल ललित आमचे सायकोलॉजिस्ट मित्र आहेत. तर मग ते जर तुम्हाला अपेक्षित आहे की पाऊण तास वेळ तर मग ते पाऊण तास वेळाचे ते काउन्सिलिंगचे सेशन्स घेतात आणि मग ते मार्गदर्शन करतात. आणि मग त्याच्यानंतर मग पुढची आपल्याला देशात त्या व्यक्तीला आपल्याला मार्गदर्शन करता येऊ शकतं. हा म्हणजे तशी अपेक्षा असेल तर त्या पद्धतीनं ट्रीटमेंट पेशंटना. आता मेट्रोमधले काही सायकॅट्रिस्ट बाय डिफॉल्ट दिवसातनं फक्त 5च पेशंट बघतात. इथं आम्हाला 80 पेशंट बघायचे असतात. मग ते 80 कुठं आणि 5 कुठं पण मग ते 5 पेशंट मग ते त्यांच्याकडनं ते पैसे पण घेतात. आणि मग तुमच्या स्वप्नातला जो मानसोपचार तज्ञ तो असतो तिथं बसलेला असतो तिथं. पण निश्चितच आजच्या चर्चेत एक महत्वाचा मुद्दा जाणवला सर की प्री वेडिंग खूप केलं जातंय प्रदर्शित केलं जातंय पण प्री मॅरेज काउन्सिलिंग ही सगळ्यात मोठी गरज आहे. कारण आता जर बघितलं सर तर घटस्फोटांचं प्रमाण ही खूप वाढलेलं आहे. हो. आणि या घटस्फोटाला गैरसमज असतील किंवा एकमेकांच्या सवयी असतील आणि जास्त प्रॉब्लेम हे शिकलेल्या माणसामध्येच आहे. घटस्फोटांचं प्रमाण वगैरे वाढतं. तर अशा पद्धतीचं जे आहे तर याच्यावर उपाय म्हणून ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. हल्ली सर आणखीन एक जाणवतंय की मुलींच्या किंवा मुलींच्या घरच्यांकडच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.
त्यामुळं पूर्वी लग्नाचं वय 20-25मध्ये लग्न होऊन जायचं. आत्ता जर आपण लग्न न झालेल्या मुलांचं प्रमाण बघितलं तर 35ची खूप मुलं आहेत, 35 ते 40 वयाची. आणि मुलींच्या सुद्धा अपेक्षा वाढल्यात किंवा मुलींपेक्षा घरच्यांच्या सुद्धा वाढलेल्या आहेत. मुळात स्वतःला तयार करणं करिअरसाठी यातच 25-30 वर्ष जातात. तिथून पुढं अपेक्षा वाढल्यामुळं लग्नाचं वय वाढत जातं. यामुळं मानसिक ह्याच्यावर काय परिणाम होतात त्याविषयी थोडंसं हां 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 तुला धरूनच माझा प्रश्न आहे. हा. आता पूर्वी लग्न करत असताना दोन व्यक्तींच्या मध्ये लग्न होत आता प्रोफेशनमध्ये दोन कुटुंबाच्या मध्ये, पण आता त्यामध्ये व्यावसायिक आले. हो इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक असं व्हायला लागले. हो. ते लग्नापेक्षा त्याला ते व्यावसायिक चालले आहे. बरोबर. व्यक्तिगत जे कौटुंबिक लाईफ पाहिजे, हो. जे आपल्याला फॅमिली लाईफ आपण म्हणतो, त्याचं विस्मरण कुठं होत चाललंय असं वाटतंय. बरोबर आहे. आणि एक याच्यामध्ये आता एक आमचं ऑब्झर्वेशन असं सांगतो की लग्न ही जी काही संस्था आहे ना, तर ही लग्न संस्था आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रापुरतं आपण बोलूया तर ती आता कूस पालटायला लागलेली आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच डोक्यामध्ये घटस्फोट म्हणजे भयंकर असं जे काय आहे का नाही, तर ते आता इतकं ते भयंकर राहिलेलं नाही आहे. आजकालची त्यावेळेच्या जमान्यामध्ये म्हणजे तुम्ही ज्या अँगलनं हा प्रश्न विचारला तर ते काय वाटेल ते असू दे, पादू दे खरं नांदू दे, या दृष्टिकोनातनं बघितलं. मग आजची मुलगी म्हणते की मी जर समजा माझ्या पायावरती आहे तर मग मी या राक्षसाबरोबर का राहू. हां, मग आता इथं तुम्ही काय करता की ती बिचारी त्या चितेतनं बाहेर उडी मारायला बसली आहे आणि मग आपल्यासारखे संस्कृती रक्षक त्या बाहेर पडणाऱ्या मुलीला आपण बांबून परत त्याच नरकामध्ये ठेचतो. तर ते तसं समाजानं पण नाही करायला पाहिजे. तर तिची बाजू समजून घ्यायला पाहिजे की ती का बाहेर उडी मारू इच्छिते, तिची काय घुसमट होते का, हे पण बघायला पाहिजे. त्यामुळे नुसते घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय म्हणजे सगळं हे वाया चाललंय का किंवा समाज अधोगतीकडे चाललंय का असं नाही, पण प्रमाण वाढायला लागलेलं आहे. कारण मुलं मुली सगळीच आता स्वतंत्र विचाराची झालेली आहेत. त्यांना आपल्याला काय हवं नको हे पण झालेलं आहे. थोडीशी नाही म्हटलं तरी असहिष्णुता ही नाही म्हटलं तरी ही सुद्धा वाढीला लागलेली आहेच. आणि आजकाल काय होते की आसपास सक्सेसफुल घटस्फोट झालेली उदाहरणं सुद्धा समोर आसपास दिसायला लागलेली आहेत. म्हणजे सेकंड मॅरेजमध्ये त्याचं बरं चाललेलं आहे हेही दिसायला लागलेलं आहे. तर त्याच्यामुळे तो आजकाल घटस्फोटांचं प्रमाण हे वाढतंय डेफिनेटली. कोणाला डिस्टर्बही करत नाही असंही दिसतंय. असंही आहे. तर समाजामध्ये या मानसोपचाराविषयी अजून जागृती येण्यासाठी काय सांगू शकाल ओव्हरऑल सर? ते मलाच दर शनिवारी बोलवा. नाही तुमचं युट्यूब असेल किंवा याच्यात नसेल, बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्या निश्चितपणे प्रेक्षक असतील. नाही हे जे काय ना एकंदरीत मानसोपचार आणि मनोविकार यांच्याकडे बघायचं जे काय हे आहे समाजाचा जो काय दृष्टिकोन आहे तर तो आता एकंदरीत बदलायला लागलेला आहे आणि तो सकारात्मक हळूहळू व्हायला लागलेला आहे. 20 वर्षापूर्वी एखाद्या फॅमिली डॉक्टरनी जर समजा डॉक्टर चारुदत्त कुलकर्णींना स्टँडपाशी जाऊन दाखव असं म्हणून चिठ्ठी दिलेली असेल तर ही चिठ्ठी माझ्याकडं 6 महिन्यानंतर पोचायची फॅमिली डॉक्टरांची. ती जीर्ण झालेली असायची आणि त्या चिठ्ठीच्याच मागच्या साईडला 4 लिंबू, 5 मिरच्या आणि एक कोंबडं आणि अमावस्येच्या रात्री इथं भेटा म्हणून मांत्रिकाचं प्रिस्क्रिप्शन लिहिलेलं असायचं. ते आता चित्र आता बदलायला लागलेलं आहे. आता ते चित्र बदलायला लागलेलं आहे. आता मगाशीच घटस्फोटावर आपण बोललो. मी पुन्हा एकदा त्याच्यावरच एक प्रश्न विचारेन सर. वकिलांकडे जाण्यापेक्षा भांडणानंतर मानसोपचार तज्ञांच्याकडे जाऊन काउन्सिलिंग घेणं कितपत फायद्याचं? यातनं मला वाटतंय सर 10 मधली 8 तरी घटस्फोट वाचतील काउन्सिलिंग घेतल्यामुळे, असं मला वैयक्तिक वाटतं. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये आपण ज्या वेळेला ते हे नातं तुटू नये म्हणून जे प्रयत्न वेगळे करतो म्हणजे आपण आपल्याकडे सिस्टीम काय तर बैठका बसवतो. तर त्या बैठका बसवून त्याच्यामध्ये अजून 4 डोके आली ना की त्याचा बावचा व्हायला चालू होतो. तर त्याच्यापेक्षा ह्या कपलनं आमच्यामध्ये समेट घडतो का बघण्याकरता समुपदेशकाचं मत नक्की घ्यावं. त्यांच्या संवाद शैलींच्या मध्ये जर मनामध्ये माया आहे आणि संवाद शैलीमध्ये काहीतरी चूक व्हायला लागलेली आहे तर हे बदललं तर हे परत आपल्याला सांगता येऊ शकतं. तर त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी या निर्णयाच्या दोन्ही बाजू समुपदेशकाकडनं तपासून बघणे अतिशय गरजेचं आहे. लग्न जुळण्यासाठीही आणि मोडू नये यासाठी निश्चितपणे मानसोपचार तज्ञांची गरज घेण्याची म्हणजे भेट घेण्याची गरज आहे. यस. यानंतर तुम्हाला जिथे व्याख्यानाला जायचं तिथे पेडणेकर सरांना नक्की तुमच्या लक्षात आलं असेल कुणाला कुणाची गरज आहे. ठीक आहे. तर
आपला अतिशय अनमोल वेळ आपुलकीच्या कट्ट्याला तुम्ही दिला. युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं आम्ही आपलं शतशः आभारी आहोत. समोर उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक ऑनलाईन पाहणारे यांच्या वतीने मी ऋण व्यक्त करतो. तुमचं अशी सामाजिक अंगाचं हे काम याही पुढं वाढत राहावं या शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम संपला. जय. धन्यवाद. माझ्यातर्फे तुमच्या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा.